नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की पी-एम किसान योजनेचा लाभ कोण्या शेतकऱ्याला मिळणार आहे. फक्त या शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळणार आहे. पी-एम किसान योजनेचा लाभ नवीन लाभार्थी यादीत निश्चित केले आहे. पी-एम किसान योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पी-एम किसान योजना संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आला आहे. या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना सरकारने अलीकडेच नवीन लाभार्थी यादी जाहीर केली आहे. ही यादी विशेषतः 20व्या हप्त्यापूर्वी संवर्धित करण्यात आली आहे, जेणेकरून वेळोवेळी पात्र शेतकऱ्याचाच योजनेचा लाभ मिळतील. जर तुम्हीही या योजनेअंतर्गत अर्ज केला असेल तर तुमचे नाव या यादीत समाविष्ट आहे की नाही ते जाणून घेण्याचे तुमच्या महत्त्वाचे आहे. प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत सरकार देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत देते. ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये थेट लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये पाठवली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश लहान आणि श्रीमंत शेतकऱ्यांना शेतीच्या खर्चाला मदत करणे आणि त्याच्या आर्थिक सुरक्षात संप्राप्त करणे आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बियाणं, खते, कीटकनाशक आणि सिंचनासारख्या आवश्यक शेती खर्चाचा पुरवठा करण्यात एक महत्त्वपूर्ण मदत ठरत आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सर्वांकडून कर्ज घेण्याची गरज कमी आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचे जर यादीत नाव नसेल तर काय कारण असेल ते जाणून घेणार आहोत आपण आता. अनेक वेळा शेतकऱ्यांचे नाव लाभार्थी यादीत येत नाही, ज्यांनी अनेक कारणे असू शकतात. सर्वात समस्या कारणांपैकी एक म्हणजे ई-के-वाय-सी पूर्ण करणे आहे. याशिवाय अन्नपूर्णा किंवा तुमच्याकडे कागदपत्रे, जमिनीच्या नोंदणीमधील सूत्र किंवा बँक खाते आधार कार्डाशी जोडलेले नसतील, ही देखील नवीन वेगवेगळी प्रमुख कारणे आहे. सरकारने शेतकऱ्यांना त्याचे कागदपत्रे आणि बँक माहिती वेळोवेळी अपडेट करणे आवाहन केले आहे. कोणत्याही अडचणीशिवाय योजनेचा लाभ घेता येईल. जर कोणत्याही शेतकऱ्यांना नाव यादीत नसेल तर त्यांनी आवश्यक त्या दुरुस्त्या करून पुन्हा अर्ज करावा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर लक्षात आलेच असेल की लाभार्थी यादीत नाव नसेल तर तुम्हाला काय करावे लागणार आहे ते. चला आता जाणून घेऊया लाभार्थी यादी कशी तपासायची. ज्या शेतकऱ्याने त्याचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही ते जाणून घेण्याचे आहे ते अधिकृत वेबसाईटला pmkisan.gov.in ला जाऊन भेट देऊ शकता, तपासू शकता. वेबसाईटातील फॉर्म कारण विभागातील जा आणि लाभार्थी यादीवर क्लिक करा. नंतर तुमचे राज्य, जिल्हा, तहसील, ब्लॉक आणि गाव निवडा. यानंतर यादी PDF स्वरूपात उघडेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव पाहू शकता. जर तुमच्या नाव यादीत असेल तर तुम्हाला लवकरच पुढील हप्त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये मिळतील. शेतकरी मित्रांनो, तुमची यादीत नाव आहे का तपासून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशाच इन्फॉर्मेशनसाठी अतुल इन्फॉर्मेशन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.